पंढरपूर तालुक्यातील तुंगत ग्रामपंचायतीने गावातील अवैध धंदे तात्काळ बंद करण्याची मागणी प्रशासनाकडे केली असून कारवाई न झाल्यास 15 ऑगस्ट 2026 पासून सरपंच, उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्य आमरण उपोषणास बसणार असल्याचा इशारा दिला आहे। याबाबत ग्रामपंचायतीच्या वतीने जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, उत्पादन शुल्क विभाग तसेच संबंधित प्रशासनाला निवेदन देण्यात आले आहे। निवेदनात म्हटले आहे की तुंगत गावात अवैध धंदे मोठ्या प्रमाणावर सुरू असून ते बंद करण्यासाठी अनेक वेळा प्रशासनाकडे पाठपुरावा करण्यात आला, मात्र अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही। उलट अवैध धंदे करणाऱ्यांकडून धमक्या दिल्या जात असून हे व्यवसाय अधिक जोमाने सुरू असल्याचा आरोप करण्यात आला आहे। त्यामुळे गावातील अवैध धंदे तात्काळ बंद करून संबंधितांवर तडीपारीसह कठोर कारवाई करावी, अन्यथा 15 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 10 वाजल्यापासून ग्रामपंचायत कार्यालयासमोर सरपंच डॉक्टर अमृता आबासाहेब रणदिवे, उपसरपंच प्रकाश नागनाथ रणदिवे व ग्रामपंचायत सदस्य आमरण उपोषणास बसतील असा इशारा देण्यात आला आहे। नमस्कार, मी डॉक्टर अमृता आबासाहेब रणदिवे, सरपंच ग्रामपंचायत तुंगत, तालुका पंढरपूर। आमच्या ग्रामपंचायतीमध्ये जेव्हा 2023 साली आम्ही 26 जानेवारीला ठराव पास केला होता की दारूबंदीचा, परंतु गावामध्ये बऱ्याच दिवसापासून दारू विक्री होत आहे, अवैध धंदे होत आहेत। वारंवार आम्ही प्रशासनाला पोलीस निरीक्षक असू दे किंवा राज्य उत्पादन शुल्क असू दे, त्यांना आम्ही दारूबंदीसाठी वारंवार आम्ही लेखी देतोय तक्रारी, तरी सुद्धा त्याच्याकडे दुर्लक्ष केलं जातं। तात्पुरतं बंद केलं जातं 1-2 महिन्यांसाठी, परंतु पुन्हा पुन्हा ते सुरू होतं। आणि त्याचबरोबर जे काही दारू विक्रेते आहेत ते स्वतः आम्हाला ग्रामपंचायत सदस्य असू, सरपंच असू, उपसरपंच असू यांना स्वतः धमक्या देतात की आम्ही आमच्या लेव्हलला हप्ते पुरवतोय आणि आमचे धंदे बंद होऊ शकत नाही, तरी तुम्ही याच्यासाठी प्रयत्न करू नका। या पद्धतीने वारंवार होतं। त्यासोबतच गावातील ज्या महिला आहेत, बऱ्याच महिलांचे कुटुंब अगदी उद्ध्वस्त झालेले आहेत त्या दारू मुळे। कारण दारू हे व्यसनामुळे अनेक गावातील तरुण पिढी व्यसनाधीन झालेली आहे। आता जर पाहिलं सध्या तुम्ही जेव्हा सर्व्हे कराल तुमच्या लक्षात येईल की 17-18 वर्षाची मुलं सुद्धा गावातली दारू पीत आहेत, म्हणजे एवढं व्यसनाधीनता वाढलेली आहे। यासोबतच मेन प्रॉब्लेम हा होतो की महिलांना हा अत्याचार सहन करावा लागतो। कारण का, तर दारू पिला की तो पुरुष घरी येतो आणि बायकांना मारहाण करतो। त्यासोबतच लहान मुलं जी आहेत त्यांच्या मनावर सुद्धा त्याचा वाईट परिणाम होतो। त्यांचा शैक्षणिक दर्जा सुद्धा खालावतो, त्यासोबतच मानसिक सुद्धा दर्जा खालावतो। त्या मुलांना जर बघितलं तर दारू पिणाऱ्याच्या घरी दररोजचं रात्री जेव्हा वडील किंवा कोणी घरात दारू पिऊन येतं, त्यावेळेस त्यांना एक वेळचं जेवायला सुद्धा व्यवस्थित मिळत नाही। कितीतरी महिला येतात की त्यांचं रात्री रात्री अपरात्री येतात, रात्री 10ला 9ला, की असं नवरा दारू पिऊन आलाय आणि आम्हाला मारहाण केली आहे, डोक्याला लागलेलं आहे, रक्त येत आहे। बऱ्याच वेळा मी महिलांना सांगते की तुम्ही तक्रार करा, पण महिला आपल्या नवऱ्याविषयी तक्रार करायला धजत नाहीत। परंतु एक महिला सरपंच म्हणून आणि आमच्या पूर्ण बॉडीनी उपसरपंच असू दे किंवा सदस्य, आम्ही सर्वांनी एक आताच्या लास्ट मासिक मीटिंगमध्ये ठराव ठराव केला की आतापर्यंत दारूबंदीला आपण बरेच प्रयत्न केले, परंतु याला केराची टोपली प्रशासनानं दाखवली। परंतु या मासिक मीटिंगमध्ये आम्ही असं ठरवलेलं आहे की 15 ऑगस्ट दिवशी आमरण उपोषण करणार आहोत आम्ही ग्रामपंचायत कार्यालयाच्या समोर, जोपर्यंत आमच्या गावातील पूर्ण दारू विक्री बंद होत नाही। आणि ही 2-3 महिन्यासाठी नकोय, तर कायमस्वरूपी ही बंद झाली पाहिजे, अशी माझी प्रशासनाला विनंती आहे। नमस्कार, मी प्रकाश रणदिवे, उपसरपंच तुंगत। परवा 30 तारखेला आमच्या ग्रामपंचायतीची मासिक मीटिंग झाली। त्या मासिक मीटिंगमध्ये एकमताने आमचा असा ठराव झाला की गावातील जे राजरोसपणे अवैध धंदे चालतात ते बंद करण्याबाबत। परंतु ते बंद करत असताना प्रशासनाला आम्ही वारंवार 2023 पासून अनेक वेळा ठराव करून दिले, अनेक वेळा निवेदनं दिली, तरीही आमची कुणीही दखल घेतल्या जात नाही। त्यामुळे आता आमच्या मीटिंगमध्ये असा निर्णय झाला की आता नाहीतर कधीच नाही, म्हणून आम्ही काय ठरवलं, 15 ऑगस्ट रोजी उपोषणाला 15 ऑगस्टपर्यंत जर नाही बंद केलं यांनी, तर 15 ऑगस्टला आमरण उपोषणच चालू करायचं। मग त्यात सरपंच असतील, उपसरपंच, मी स्वतः असेल, आमचे ग्रामपंचायत सदस्य असतील, काय ग्रामस्थ असतील, यांनी असा आता निर्णय घेतलेला की अवैध धंदे जर बंद नाही झाले तर डायरेक्ट उपोषणाला बसणे। आणि वारंवार आम्ही
प्रशासन, पोलीस प्रशासन असेल, एक्साईजवाले असेल, यांच्याकडे मागणी करतोय की बाबा हे अवैध धंदे बंद करा. परंतु काही जणांचं मत असं येतं की बाबा आमच्या हद्दीत अवैध धंदे चालू नाही. आणि एक्साईजवाल्यांचं मत येते की बाबा धंदे असतील तर आम्ही तुम्हाला सहकार्य करू. परंतु तसं काही केलं जात नाही. गावात दारूमुळं आणि इतर अवैध धंद्यामुळं एवढी अवस्था बेकार झालेली आहे की तरुण पिढी पूर्णपणे वाया गेलेली आहे. आणि मुलांच्या शिक्षणाचं अतिशय गंभीर प्रश्न व्हायला लागलेला आहे. कारण का काय पालकं दारू पितात, त्यामुळे त्या मुलांच्या शिक्षणाची अतिशय अडचण निर्माण झाली आहे. परत गावातील इतर गोष्टी बऱ्याच दारूच्या आणि ह्या अवैध धंद्यामुळे होणं मुश्किल झालेलं आहे. तरी आमची वारंवार मागणी आहे की प्रशासनाला की बाबा ह्या लोकांवर 5-5, 7-7 गुन्हे दाखल आहेत. तरी तुम्ही कारवाई करत नाही त्यांच्यावर, किंवा दारू बंद करत नाही, किंवा मटके बंद करत नाही, इतर काही गोष्टी करत नाही. तर आता आम्ही असं ठरवलेलं आहे की बाबा दारू तर बंद झालीच पाहिजे. अवैध धंदे सगळे बंद झालेच पाहिजे. त्याबरोबर ते करणाऱ्याला तडीपारीची कारवाई त्यांच्यावर पोलीस पोलीस प्रशासनाने केली पाहिजे. कारण का तडीपारीची कारवाई का? तर प्रत्येक वेळेस असं होतं की 15 दिवस, महिना, 2 महिने दारू हे अवैध धंदे बंद होतात आणि नंतर परत राजरोसपणे जोमाने चालू होतात. आणि परत आम्ही बंद करायचं म्हणलं की परत आम्हाला प्रशासन सहकार्य करत नाही. आणि ते न सहकार्य केल्यामुळं त्या अवैध धंदेवाल्यांची मुजुरी एवढी वाढल्या जाते की बाबा आमचं कोण काय करू शकतंय, आमची आणि त्यांची मिलीभगत आहे, आमचे हप्ते जातात, असं त्यांच्याकडून आम्हाला सांगितलं जातं. आमच्या महिला सरपंच आहेत, महिला सरपंचाला घरी येऊन दमदाटी केल्या जाते, आम्हाला दमदाटी केल्या जाते, मेंबर लोकांना दमदाटी केल्या जाते. मग हे एवढं सगळं होत असताना मग प्रशासन करतंय काय? हा माझा प्रशासनाला पूर्णपणे म्हणजे प्रश्न आहे की बाबा तुम्ही करताय काय? आणि सरळ आम्हाला सांगताय की बाबा आमच्या हद्दीत चालत नाहीत, अवैध धंदे चालत नाहीत, हे चालत नाहीत. तरी माझी कळकळीची विनंती आहे की येत्या 15 तारखेपर्यंत जर तुम्ही अवैध धंदे बंद नाही केले तर आम्ही तर आमरण उपोषणाला बसूच. पण आमच्याबरोबर काय गावातील ज्येष्ठ नागरिक असतील, काय महिला असतील आणि शाळकरी विद्यार्थी सुद्धा आमच्या संपर्कात आहेत की बाबा आम्हीही बसतो. आम्हाला बी अडचणी आहेत. त्यांना बी शाळेत येता जाता अडचणी होतात. कोणाची पालकं दारू पितात. त्यांच्या अतिशय बेकार अवस्था. नमस्कार. आज तुंगत गावातील नागरिकांवरती आणि प्रशासनावरती उपोषणाला बसण्याची ही एक वाईट वेळ आली. त्याचं कारण म्हणजे तुंगत गावामध्ये सुरू असलेली बेकायदेशीर दारू विक्री. जर प्रत्येक कुटुंबाने याचा विचार केला असता तर आज दारूबंदी महागच झाली असती. प्रशासन असेल, प्रशासनाला आम्ही वारंवार लेखी तक्रारी देऊनही यावर कारवाई झाली नाही, म्हणून आम्हाला आज ही वेळ आलेली आहे. या दारूमुळे अनेक कुटुंब उद्ध्वस्त झालेले आहेत. तसेच अनेक लहान विद्यार्थ्यांवरती असतील, तरुण लोक म्हणजे तरुणांवरती या दारूमुळे अनेक गंभीर परिणाम झालेले आहेत. तरी प्रशासनाने आम्ही दिलेल्या अर्जाची दखल घेऊन दारूबंदी त्वरित करावी, अन्यथा आम्ही येणाऱ्या 15 ऑगस्ट दिवशी उपोषणाला बसणार आहोत. त्यामध्ये आमचे सरपंच असतील, उपसरपंच असतील, तसे सर्व सदस्य असतील, हे सर्वजण आम्ही या ग्रामपंचायतच्या कट्ट्यावरती उपोषणाला बसणार आहोत. तरी प्रशासनाने यावरती गांभीर्याने लक्ष देऊन गांभीर्याने यावरती विचार करून येणाऱ्या काळात बेकायदेशीर तुंगतमधील दारू असेल किंवा बेकायदेशीर मटका असेल, बेकायदेशीर जुगार असेल, या सर्वांवरती कठोर कारवाई करून याचं आम्हाला लवकरात लवकर आमचं निराकरण व्हावं अशी आमची मागणी आहे. तरी प्रशासनाने याकडे दखल घेऊन कारवाई करा. आणि हा लढा कोणा व्यक्तीविरुद्ध नाही, गावातील महिला असतील त्यांच्या सुरक्षितेसाठी, तरुण युवकांसाठी आणि येणाऱ्या तरुण पिढीसाठी हा लढा आहे. तरी यामध्ये गावातील सर्व नागरिकांनी सहभागी व्हावं आणि हा लढा यशस्वी पूर्ण व्हावा एवढं आव्हान करतोय. धन्यवाद. नमस्कार. माझे नाव कौशल्य नारायण रणदिवे. मी तुंगत गावची ग्रामपंचायत सदस्य आहे. आमच्या गावच्या सरपंच मान्य डॉक्टर अमृता रणदिवे आणि डेप्युटी सरपंच प्रकाश रणदिवे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि ग्रामपंचायतीच्या ठरावानुसार आमच्या गावचे ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य, सरपंच, उपसरपंच यांनी गावातील जे अवैध धंदे, दारूचा जे धंदा चालू आहे ह्याची बंदी व्हावी यासाठी जे आम्ही 15 ऑगस्टला उपोषण करणार आहे. उपोषण करण्याची वेळ आमच्यावर काय येत आहे तर आम्ही प्रशासनाला किंवा वेगवेगळ्या ठिकाणी आम्ही अर्ज सुद्धा दिलेले आहेत की दारूबंदीसाठी, पण त्याच्यावर कुठलाही निर्णय घेतला जात नाही.
आणि दारूबंदीमुळे गावातील अनेक तरुण हे उद्ध्वस्त होत आहे. आणि प्रशासनाला कधी जाग येते तर हडपसर सारखी एखादी घटना घडल्यानंतर प्रशासन जाग होतं आणि परत एवढे धंदे उद्ध्वस्त केले, एवढे हे केले आणि मग एखाद्या कुटुंबाची राख-रांगोळी होते आणि त्यावेळेस प्रशासनाला जाग येते. असं न होता आमच्या या निर्णयाचा दखल घेतली जावी, एवढीच मी प्रशासनाला आणि मुख्यमंत्र्यांना विनंती करते. नमस्कार, मी बतासराव महादेव वनसाळे, तुंगत ग्रामपंचायत सदस्य. तर आमच्या सरपंच डॉक्टर सौ अमृता आबासाहेब रणदिवे आणि डेप्युटी सरपंच प्रकाश नागनाथ रणदिवे यांनी जो निर्णय घेतलेला आहे तो आम्ही सर्व सदस्यांनी एकमुखाने 30 तारखेच्या मासिक मिटिंगमध्ये निर्णय मान्य केलेला आहे. दारूबंदीसाठी गावातील तरुण व्यसनाधीनतेकडे चालले आहेत. कॉलेजमध्ये शिकणारी पोरं सुद्धा आम्ही बघतोय व्यसनाधीनतेकडे जास्त कल त्यांचा वळायचा झालेला आहे. तर त्यासाठी आम्ही 15 ऑगस्ट ह्या स्वातंत्र्य दिना दिवशी जो आमच्या सरपंच मॅडमनी आणि डेप्युटी सरपंचांनी जो निर्णय घेतलेला आहे त्यास आमच्या सदस्यांची पूर्ण सहमती आहे.